माझ्या घरापासून एक 15 मिनिटावर राहत असत बर्वे. आणि मी तेव्हा अगदीच कॉलेजमधून नुकता बाहेर पडलो होतो, 2-3 वर्ष झाली होती. तर मी जात असे त्यांच्याकडे. मला बक्षीस मिळालं होतं, ते त्यांनीच दिलं होतं पहिलं बक्षीस, राज्य पुरस्कार. त्यावेळी तेही जज होतं. तोपर्यंत माझी त्यांचे परिचय नव्हता. मग एक दिवशी, तुम्ही कुठे राहता म्हटलं, मी चुनाभट्टीला राहतो. अरे मग मी शेजारीच राहतो, या घरी. मग घरी जायला लागलो आणि मग त्यांच्याकडे गेलं का दुपारी गेलं का संध्याकाळीच बाहेर पडायला मिळायचं, किंवा सकाळी गेलं तर दुपार जेवणाची वेळ निघून जायची आणि खूप गप्पा व्हायच्या. अशाच एक दिवशी मी गेलो. बसा ना, जाऊ नका, बसा, जालो. मग किती वेळा पोहे होतील, किती वेळा चहा होईल, ह्याचं काही हे निश्चित नाही. एक दिवशी मात्र मला म्हणले, तुम्ही आता निघा नाईक. म्हटलं, हे आतापर्यंत आपल्याला कधीच हे बोलले नाहीत, बसा बसा म्हणून सांग, आणि आत्ता हा माणूस का सांगतो आपल्याला. तर मी काही विचारलं नाही, बरं नाही दिसलं. मग दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी मी ज्यावेळी गेलो त्यावेळी मी त्यांना विचार, असं का घालवलं का मला. त्यामुळे नाही हो, आमचे एक मित्र येणार होते त्या दिवशी. म्हटलं, कोण. म्हणजे भास्कर कुलकर्णी. मला तोपर्यंत भास्कर कुलकर्णी हे मी ऐकून होते की एक अत्यंत वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी वारली कला शोधून काढली वगैरे सगळं माहिती होतं. तर मी म्हटलं, तुम्ही आम्हाला का घालवलं. ते म्हणले, नाही ते जरा गडबड झाली असती म्हणून मी तुम्हाला सांगितलं. म्हटलं, काय गडबड झाली असती. मग त्यांनी मला सांगत गेले एक एक गोष्टी भास्कर कुलकर्णींच्या. आणि त्याचवेळी भास्कर कुलकर्णी गेले. 83ची गोष्ट ही. त्याचवेळी त्यांचं ह्याला निधन झालं. कुठे, बनारसमध्ये नाही, त्याच्याही पुढं मधुबनी जिथं आहे त्या गावात त्यांचं निधन झालं. आणि तर तो महाशेम्समध्ये त्यांनी त्यावेळी लेख लिहिला होता. तर मी ते सगळे एक विचारत गेलो. त्याच्यातून जवळजवळ 3-3.5-4 तास त्यांनी मला जे काही उभा केला भास्कर कुलकर्णी, ते अद्भुत होतं.